नमस्कार मंडळी. तर आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत असं माशाचं कालवण किंवा माशाची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी ते मी माशाचे पीसेस घेतलेत, त्याच्यावरती थोडं मीठ आणि हळद घालून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। नंतर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी इथे अर्धा चमचा शाही जिरे, 2 तेजपत्त्याची पाने, दालचिनी, अद्रकाचा तुकडा, खोबरं, लसूण आणि थोडंसं मीठ घालून याला वाटून घ्यायचं। नंतर थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आणि ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि बारीक असा मसाला वाटून घ्यायचा। नंतर इथं फोडणीसाठी आपल्याला 2 ते 3 पळी तेल घालून घ्यायचं। वाटलेला हा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटं त्याला छान परतून घ्यायचं। नंतर गरम मसाला घालून घ्यायचा, काळा मसाला पण घालून घ्यायचा आणि परत त्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं। आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढी त्याच्यासाठी आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर हे माशाचे तुकडे याच्यामध्ये घालून घ्यायचे। 5 ते 6 मिनिटात ही भाजी छान शिजते। अशा पद्धतीने बनते। आवडली तर नक्की सबस्क्राईब करा।